साहेब, कशा पद्धतीने प्रचाराची रणनीती आहे, काय सांगाल? प्रचाराची रणनीती अशा पद्धतीनं आहे की प्रत्येकाने आपल्या आपल्या वॉर्डामध्ये हाऊस टू हाऊस घेणं, परिचयपत्रक पोचवणं आणि उमेदवार लोकांपर्यंत पोचवणं आणि जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि आदरणीय दादांच्या माध्यमातून या शहराचा जो चेहरामोहरा बदलला आहे, जे डेव्हलपमेंट झाले ते डेव्हलपमेंट लोकांपर्यंत न्यायचं आणि गेल्या 5 वर्षामध्ये या महानगरपालिकेमध्ये जो भाजपने केलेला प्रचंड असा भ्रष्टाचार हा लोकांच्या समोर आणणं, असे 2-3 मुद्दे आम्ही घेऊन लोकांपर्यंत जाणार आहोत. एकीकडे भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, दुसरीकडे सहानुभूती आहे. लक्ष्मणभाऊ जगताप माजी आमदार राहिले, त्यांच्या पत्नी निवडणूक लढत आहे, तर दुसरीकडे तुम्ही विकासाचा मुद्दा या ठिकाणी मांडताय. नेमकं निवडणुकीला मतदारांचा कौल कोणाकडे असेल? सहानुभूती हा विषय राहिलेला नाही आहे, कारण की स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप गेल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं असेल की खालीवर काही गोष्टी झाल्या आणि त्यामध्ये पण म्हणजे बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे, त्याच्यामुळे मला नाही वाटत की सहानुभूती राहिली असेल. तुमचे उमेदवार महाविकास आघाडीचे सगळे तुमचे कार्यकर्ते पदाधिकारी ताकदीनिशी या निवडणुकीत उतरलेले आहेत? हो, आमच्या आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून मग शिवसेना असेल, संभाजी ब्रिगेड असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्याचप्रमाणे आपले खरातांचा RPI गट असेल, अशा अनेक जे काही सहकारी आहेत, या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून यामध्ये आम्ही ह्याच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्मी करत आहोत. शेवटचा प्रश्न, या निवडणुकीचा विजयाचा तुम्हाला त्या ठिकाणी कितपत त्या ठिकाणी वाटतं की विजय निश्चित आहे? 100% हा विजय आहे आणि जवळपास 20 ते 25 हजारानं नाना काटे हे विजय होते. नाना काटे निश्चितच विजय होतील असा विश्वास माझे महापौर या ठिकाणी संजय वाघेरे यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन भानुदास शिरोळसह मी अतुल परदेशी, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.